मी आज घरी बसून काहीतरी शिकणार आहे. म्हणजे आजच नाही, पण आजपासून सुरुवात करणार आहे आणि सुरुवात केली आहे पण मी. सामान आणून ठेवलं आहे. मला असं वाटतंय की मला ते काम येईलच. आणि मला आज बाहेर जायचं होतं आणि मग त्यासाठीच मी सकाळी लवकर उठून आवरलं. सकाळी उठून आधी पहिले स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि तयार होऊन आता निघणारच होते. पण तोवर माझं एक पार्सल आलं. तुम्ही माझा संक्रांतीचा व्हिडिओ पाहिलाय की नाही माहिती नाही, पण संक्रांतीच्या वेळेस मी जी साडी घातलेली आणि तो व्हिडिओ पाहून मला 3 ऑर्डर होत्या की तू जी घातलेली साडी होती तीच साडी मला हवी आहे. तर मग मी साड्या मागवून घेतल्या. आज एकच आली कारण एकदाच 3 नव्हत्या मागवल्या. पहिली एक मागवली आणि नंतर 2ची ऑर्डर टाकली होती. आज मात्र पहिली साडी आली. साडी खूप सुंदर आहे. तुम्हालाही जर ऑर्डर करायची असेल किंवा मग लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी म्हणाले होते की साडीचा व्हिडिओ मी पूर्ण टाकेन, पण मला नाही टाकता आला. पण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की साडीचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेन. आणि मग साडी खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. तुम्ही नक्की घेऊ शकता. 500च्या रेंजमध्ये साडी आहे. आणि रात्री मी बाहेरून जाऊन आल्याच्यानंतर एक मुलाचा प्रोजेक्ट होता आणि प्रोजेक्टवर असं होतं की रुमालवर नाव किंवा काहीतरी असं टाकून न्यायचं होतं. मग तेच काम करायला हातात घेतलं. पहिल्यांदा त्यावरती नाव टाकून घेतलं आणि मुलगा म्हणाला की फक्त नाव नाही मम्मी, त्याच्यावरती डिझाईन पण काढायची आहे. मग म्हणलं खालच्या किंवा वरच्या साईडने 2-3 फुलं काढून घेऊ. पण ते जे नाव टाकलं होतं ते फारच मोठं झालं होतं आणि ते आपल्याला येणार नव्हतं. म्हणून मग छोटं टाकून घेतलं आणि छोट्या ह्याच्यामध्ये प्रयत्न केला. तर मग पेनने आधी नाव टाकून घेतलं मी व्यवस्थित. सगळं कॅपिटल लेटर्समध्ये टाकून घेतलं आणि खालच्या साईडला जी डिझाईन काढली होती ती त्याला बिलकुल आवडली नाही. असं नको आहे म्हणाला. मग मी म्हटलं राहू दे तोपर्यंत. पेनने तर टाकले, मी त्याला बदलून परत दुसरं काहीतरी करते. म्हणलं तू ट्राय कर, तुला सांगितलं आहे. तर मग त्याने ट्राय केलं, पण त्याला सुई खालून टाकायची का वरून टाकायची ते समजत नव्हतं. मग म्हणलं राहू दे, मीच देते करून. आणि मग मीच करायला सुरुवात केली. पहिल्यांदा करत होते, वेळ तर लागणारच, पण काम खूप छान झालं होतं आणि सगळं डिझाईन नाव जे आलं होतं ते खूप सुंदर वाटत होतं. इथे मात्र आता नाव सगळं टाकून झालं होतं, पण खालच्या साईडचं डिझाईन त्याला बदलायचं होतं. म्हणून मग अशा प्रकारे फुलाचा गुच्छ मला तयार करायचा होता, पण मला नीट आला नाही. पण तरीही काहीतरी करून त्याला वेगळं काहीतरी केलं. इथे लाल कलर हवा होता, पण एकच कलरचा हा माझ्याकडे धागा होता, म्हणून एकाच कलरमध्ये सगळं केलं आणि तरीही खूप सुंदर वाटत होतं. आता आम्ही हे करतोय म्हणल्यावर श्रीषाला पण काहीतरी करायचं होतं आणि ती पण रडत होती बाजूला बसून की तुम्हीच दोघं करताय, मला काहीच करू देत नाही. मग तिच्यासाठी वेगळं असं रिंग दिली आणि मग ती साध्या सुईने असं